हा व्हिडिओ भोसगाव तालुका पाटणी येथील आहे। बिबट्या यामध्ये नीट आणि स्पष्ट दिसत आहे। त्याने एका कुत्र्याचा पाठलाग करून त्याचा फडशा पाडला आहे। पण या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्या म्हणण्यानुसार बिबट्या अधिवासात आहे, त्यामुळे आम्ही पकडू शकत नाही। जर तो कोणाच्या घरात घुसला किंवा विहिरीत पडला तरच त्याला आम्ही जाळ्यामध्ये पकडू शकतो, अन्यथा आम्हाला तशी सरकारकडून परवानगी नाही। अशा पद्धतीचं संभाषण घटनेनंतर ग्रामस्थांशी झाल्याचे सांगण्यात आले। मात्र बिबट्याने कोणाला इजा केली, त्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्या जबाबदार कोण, हा सामान्य नागरिकांचा सवाल आहे। पण सद्यस्थितीत त्या बिबट्याचा बंदोबस्त करून गावच्या लोकांना भयमुक्त करावे, अशा पद्धतीची विनंती गावकऱ्यांनी सरकारला आणि संबंधित मंत्री गणेश नाईक यांना केली आहे।